नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? झी मराठी वाहिनीवरील पारू मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने जवळपास 2 वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. पण 10 फेब्रुवारीनंतर या मालिकेचा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाही. त्यामुळे मध्यंतरी सर्वत्र पारू मालिका अचानक ऑफ एअर झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशा पद्धतीने शेवटच्या भागाची घोषणा न करता कोणतीही मालिका संपवली नव्हती. त्यामुळे प्रेक्षकही संभ्रमात पडले होते. पारू मालिकेचं नेमकं काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. कारण यामधील कलाकारांनी सुद्धा याबाबत कोणतीच घोषणा केली नव्हती. अखेर पारूची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनवणेने याबाबत सविस्तर व्हिडिओ शेअर केला. शरयूने 10 फेब्रुवारीला पारूचा शेवट झालाय असं सर्वांना सांगितलं. शरयू म्हणाली, नमस्कार, मी शरयू सोनवणे, म्हणजेच तुमची सगळ्याची लाडकी पारू. खूप प्रतीक्षेनंतर मी हा व्हिडिओ माझ्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी शेअर करते. कारण तसंच आहे, मला गेल्या काही दिवसांपासून अनेक मेसेज, फोन कॉल्स येत आहेत. सगळे मला विचारत आहेत की पारू मालिका अचानक का बंद झाली. तर मला तुम्हा सर्वांना हे सांगायचं आहे की 10 फेब्रुवारी 2026 रोजी पारू मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. 700 भागाच्या प्रवासात तुम्ही आम्हाला भरपूर साथ दिली, आमच्यावर भरभरून प्रेम केलं. तुमच्या प्रेमामुळे आम्ही इतका लांबचा पल्ला गाठू शकलो. सतत 2 वर्ष TRPही चांगला असून ही मालिका अचानक बंद होणं ही सर्वांसाठी अनपेक्षितच गोष्ट आहे. अर्थातच धक्कादायक गोष्ट आहे. पारू मालिका बंद होते याची कल्पना आम्हाला निर्मात्यांकडून दिली गेली नव्हती. आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारे कुठल्याच मालिकेचा शेवट झाला नाही, जसा पारू मालिकेचा शेवट झालाय. यासाठी मी तुम्हा सर्वांचं मनापासून माफी मागते की या मालिकेचा शेवटचा भाग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनच्या समस्येमुळे हा शेवटचा भाग प्रसारित झाला नाही. आता पारू मालिका बंद होत असली तरी आपल्यातील नातं, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्याबरोबर असेल. पारूच्या सुखदुःखात तुम्ही माझ्यासोबत होता, यासाठी मी कायम तुमची ऋणी असेल. आता लवकरच भेटूया एका नव्या रूपात, एका नव्या भूमिकेत. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम कायम असू दे. मी तुमची मनापासून माफी मागते. तुमचीच पारू, असं सांगत शरयूने सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आहे. दरम्यान शरयूने या व्हिडिओला निरोप, एक सुंदर प्रवासाचा असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.